श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती विसर्जनाचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. काल तर मी तुम्हाला नैवेद्यासाठी काय बनवलं आहे तो व्हिडिओ अपलोड केला होता. सगळ्यात अगोदरती देवपूजा आटपून घेतली आणि त्यानंतर आपलं रुटीन चालू केलं. स्वयंपाकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, पण आम्ही लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन कसं केलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर सकाळी सकाळी आम्ही गणपती बाप्पाला मस्त असे फ्रेश फुलं हार वगैरे घालून घेतला होताच. तसं तर रोजच हारही वगैरे चालू होतंच, पण आज मस्तपैकी असा त्यांनी बाहेरून हार आणला होता. रोज आयुष्यच घरात बनवत होता, पण आज तो मंडळामध्ये बिझी होता त्यामुळे त्यांनी काय बनवला नाही. आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालली आहे. त्याच्या अगोदरती गणपती बाप्पाची मस्तपैकी आरती करून घेतली. आई आणि दादा दोघेही बाहेरगावी गेलेले आहेत, त्यांच्या घरी गेलेले आहेत. आजच सुट्टीनिमित्त एक दिवस सुट्टी होती त्यामुळं ते गेले होते. त्यामुळं आम्ही तिघीच घरी होतो. तर गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि आम्ही ग्रुपमध्ये जाणार होतो विसर्जनाला. तर ह्यांचे मित्र वगैरे सोबतच होते, कॅनेलला जाणार होतो. त्यांच्याबरोबर मी सुद्धा आरती करून घेतली आणि आयुषला ये म्हटलं तर तो आला नाही. त्याला घंटी वाजवायची होती तर तो घंटी वाजवत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला बस तिथं उभा केलं होतं. त्याला मंडळातच जायचं होतं. मंडळातलं गणपतीचं विसर्जनही बाकी होतं आणखी. जसं गणपती बाप्पा बसलेले आहेत ना, त्याचं 8 ते 10 दिवस झालं तो मंडळातच जास्त करून असतो, घरी नसायचंच. फक्त खाण्यापुरतं, आंघोळीपुरतं, झोपण्यापुरतंच तो घरी यायचा, नाही तर तो अख्खा मंडळातच होता. आणि त्यातल्या त्यात सुट्ट्याही खूप जास्त आल्या होत्या. इकडं गणपती बाप्पाची आरती करून झाल्याच्या नंतरनं गणपती बाप्पाला हलवून घेतलं. हे 10 दिवस कुठे आणि कसे गेले काहीसुद्धा कळालं नाही, एवढं भारी गेले ना. दरवर्षी गौऱ्या गणपती आल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येत असतात, पण ह्यावेळेस 5 दिवसानंतर न आल्या. त्यामुळे भरपूर सारा असा वेळ होता की, आणि गणपतीही 11 दिवसाचे होते त्यामुळं खूपच भारी वाटलं. घरातीलही वातावरण खूप छान होतं, फ्रेश होतं. आणि गणपती बाप्पा आल्यामुळं आनंदीमय तर होतच होतं, पण आता जाणार म्हटल्यावर घर एकदम सुनं सुनं होणार. बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. काय बोलत नाही सोय. त्याला मंडळात जायची एवढी घाई झालेली होती की तो पटकन गणपती बाप्पाला घेतला आणि गाडीमध्ये बसला. त्यानंतर मग त्याचे पप्पा छोट्या गणपती बाप्पाला घेऊन आले. तर अशा प्रकारे आम्ही चाललो होतो गणपती विसर्जनासाठी तिघेच. पुढे जाऊन त्यांचे मित्र वगैरे भेटणार होते. आमच्या घरापासून काही अंतरावरच कॅनेल आहे, तिकडं आलेलो आम्ही कॅनेलला विसर्जन करण्यासाठी. कॅनेलला आल्याच्या नंतर अगोदर आम्ही गणपती बाप्पाची आरती करून घेतली, प्रसाद वाहून घेतला आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. हिरे जटमुक्त शोभत बरा रुंदी मुक्ते छन्निया गरिया देवच देव. तमेव तमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्धिर्वा प्रकृति सदा करोमि यज्ञं सकस्मै श्री नारायणासी समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरे श्रीदं माधवं गोपिकावल्लभं. घेतली का परी? बाय कर परी. खाली बसली गेला का?
जेवढ्या उत्साहात आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन आलो होतो तेवढ्याच उत्साहात आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनंतीही केली. अशा प्रकारे आम्ही मस्त असं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि मनात एक इच्छा बाळगली की दरवर्षी गणपती बाप्पाची अशी सेवा आम्हाला करता यावी. खूप छान वाटलं ह्या 10 दिवसामध्ये. नाही म्हटलं तरी कुठेतरी दुःख वाटतच होतं की गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, पण आमच्यापेक्षा आयुषला जास्त म्हणजे वाईट वाटतं की गणपती बाप्पाचं विसर्जन करायला नको म्हणून. आता तो रडायचा बंद झाला नाही तर तो नेहमी रडायचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती देवे गावाला छानपणे ना आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. मिरवणुकीशिवाय गणपती बाप्पाचं विसर्जन अपूर्णच आहे, तर आमच्या गावातली छोटीशा मिरवणुकी मी तुमच्यासाठी दाखवत आहे. आणि सगळे DJ वगैरे साऊंड वगैरे वरतीच गाणे चालू होते, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायची वेळ येते. इकडे ढोलपथक लेझिम वगैरे असं काहीच नसतं. एकदम म्हणजे सिम्पल असे DJs वगैरे असतात आणि त्याच पद्धतीने विसर्जन मिरवणुका असतात, पण लाईनीमध्ये एक एक गणपती बाप्पांचे विसर्जन सगळ्यात शेवटी आपल्या शॉपच्या समोर जे गणपती बाप्पा असतात नूतन मंडळाचे, तर ते गणपती बाप्पा आलेले आहेत तिकडे. हे नवसाला पावतात असंही म्हणतात आणि त्याचबरोबर ते गावातले मानाचे गणपती बाप्पा पण असे मानले जातात. त्यानंतर गणपतीची बाप्पाची जी मिरवणूक होती ती गावामध्ये फिरून परत पलीकडच्या रोडनी परत रिटर्न चाललेली आहे. तेच गणपती आहेत, 4 किंवा 5 असतील. तेच गणपतीची मिरवणूक ती फिरून आलेली आहे, ती इकडं परत गावामध्ये चाललेली आहे रिटर्न. जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. गणपती विसर्जन झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.